नमस्कार, मी संगीता कारभार. माझे चॅनल संगीता लाईफस्टाईलवर तुमचे स्वागत करते. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले का पेपर कटिंग कशी करायची. आता चला तर मग पाहूया पुढे पेपर कटिंग ब्लाऊज पीसवर टाकून कसा ब्लाऊज कट करायचा ते पाहूया. चला मग वेळ वाया न घालवता आपण पेपर ब्लाऊज पीसवर टाकूया. प्रथम पाट घेतले. तर हा जो ब्लाऊज पीस आहे हा इथं हा ब्लाऊज पीस इकडे सुई पुढच्या भागाला आला पाहिजे. ही बंद बाजू आपल्याकडे आली पाहिजे. तर ही बंद बाजू आहे. बंद बाजूवर ही पाट टाकली. आता हा पार्ट तुम्हाला कसा कळणार का गळ्याचा भाग 2.5 इंच आहे की नाही. मग हे 2.5 इंच आधी मोजून घ्यायचं. 2.5 इंचावर एक मार्जिन केली आणि मग हा गळा बरोबर इथं 2.5 इंच म्हणजे गळा मोठाही होत नाही आणि लहानही होत नाही. त्याच्यानंतर आपण पट्टी ठेवून आखून घेऊया. हा झाला पाठीचा आकार तयार. आता पुढचा 2 नंबरचा पार्ट पुढचा भाग हा पुढचा भाग हा जो मुंडा आणि हा मुंड्यात मुंडा घातला की पाठ काढायला सोपा पडतो. तर मग हा मुंडा हा दुसरा भाग. कपडाही जास्त वायाला जात नाही आणि पार्टही व्यवस्थित कापला जातो. हा झाला तुमचा पुढचा पार्ट तयार. आता आली बाही. ही आहे बाही. ही बाही हे साईडला टाकायची. जर बाहीचा आकार जर मोठा असला तर इथं टाकायची. पण आता हा आकार मला पुरतोय. माझी बाही व्यवस्थित बसली जाते म्हणून मी बाही तिथे टाकते. पुढचा मुंडा म्हणून एक टच मारायचा आणि हा मध्य भाग म्हणून इथे एक टच मारायचा. आता ही आहे कटोरी. कटोरी कधी पण अशी सरळ न ठेवता अशी तिरकी ठेवायची. तिरकी ठेवली तर कटोरी व्यवस्थित बसली जाते. हा तिरका. हा झाला कटोरीचा भाग तयार. आता ही क्रॉस पट्टी इथे ठेवूया. ही झाली क्रॉस पट्टी तयार. आता हे जे गळ्याचा आकार असतो इथं आपण काच बटन पट्टी काढणार आहे. तर मग काच बटन पट्टी काढण्यासाठी फक्त ही रेषा सरळ केली. ही झाली तुमची काच बटन पट्टी तयार. आता राहिले गळ्याची पट्टी. पाठीची पट्टी काढूया. हा 1.5 इंच सरळ मार्जिन ठेवूया. ही तुमची पाठीची पट्टी तयार. आता ही एक क्रॉस पट्टी झाली. आपल्याला अजून एक क्रॉस पट्टी काढायची. तर इथं एक दुसरी क्रॉस पट्टी काढूया आणि गळ्याच्या पट्ट्या काढून घेऊया. आता चला तर मग आपण आता कटिंग करूया. बाईपासून चालू करूया.
हा दोन्हीचा मध्ये इथं आला होता, हा टच मारूया. हा जो पुढच्या मुंड्याला एक टिक मार केली होती, हा दुसरा टच मारूया. ही झाली बाही. आता कटोरी. ही झाली तुमची कटोरी तयार. ही झाली काज बटन पट्टी. पाठीचा भाग. आता आपण मागील पूर्ण हे पाहिलं. आता राहिलं आता याच्यामध्ये गळ्याच्या पट्ट्या आणि एक क्रॉस पट्टी राहिली होती आपली काढायची. तर तुम्ही डबल अशी क्रॉस पट्टी काढून घेऊ शकता इथे. हे झाले तुमचे क्रॉस पट्टे 2 तयार. आता राहिल्या गळ्याच्या पट्ट्या. गळ्याच्या पट्ट्या कशा काढायच्या? ही जी पट्टी असते ती फक्त तिरकी ठेवायची. आता तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला 1.5 इंचाची पट्टी घ्या, पण मला रेग्युलर सवय झालेली, मी 1 इंचाच्या पट्टीतच गळ्याच्या पट्ट्या काढत असते. तशी फक्त तिरकी पट्ट्या काढत चालायच्या. हे झालं तुमच्या गळ्याच्या पट्ट्या तयार. त्या कापून घ्यायच्या. हे झालं तुमच्या गळ्याच्या पट्ट्या तयार. अशा प्रकारे पूर्ण पेपर ब्लाऊज कटिंग तयार झालेली आहे. हे गळ्याच्या पट्ट्या, हे क्रॉस पट्टी, ही पाठीची पट्टी, हा तुमचा पुढचा पार्ट, हा तुमचा पाठीचा भाग, ही तुमची बाही, ही तुमची कटोरी, ही तुमची काज बटन पट्टी. आता आपली ब्लाऊज कटिंग तयार झालेली आहे. तर आता आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू ब्लाऊज कसा शिवायचा. तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण आता हा ब्लाऊज शिवायचा कसा काय. आणि जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल जर काही अडचणी वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि जर नवीनच जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.